इकडे सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या उपळाई बुद्रुक या गावानं महाराष्ट्रात एक वेगळी ओळख मिळवली। अधिकाऱ्याचं गाव। या गावात एक आयपीएस, 2 आयएएस, 1 आयआरएस, 19 फौजदार, प्रत्येकी 100 शिक्षक, सैनिक आणि पोलीस आहेत। 2005 सालापासून या दुष्काळी गावात हा बदल कसा घडत गेला त्याची अत्यंत प्रेरणादायी ही कहाणी। माढ्याजवळचं उपळाई बुद्रुक, लोकसंख्या 10,000, दुष्काळी असल्यानं 800 फुटांवरही पाणी लागत नाही, पण अधिकाऱ्यांचं गाव अशी या गावाची ख्याती आहे। या ओळखीची सुरुवात ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेत उपायुक्त असलेल्या संदीप भाजी भाकरेंमुळे झाली। संदीप 2005 साली डीवायएसपी झाले। 2007 साली बहीण रोहिणी आयएएस झाल्या। रोहिणी सध्या तामिळनाडूत मदुराईला उपजिल्हाधिकारी आहे। अडचणीची सुरुवात म्हणजे एकतर आम्ही ग्रामीण भागामध्ये माझ्या घरी असा कलेक्टर, डीएसपी, कोण डॉक्टर, इंजिनियर असं कुणीही नव्हतं आणि खूप महत्वाकांक्षा होती मुलांनी आयएएस आयपीएस बनावं, पण हे बनण्यासाठी जे दिव्य स्वप्न साकार करण्यासाठी ह्याच्या ज्या अडथळ्याच्या शर्यती होत्या त्या पार करून जाणं मुश्किल वाटत होतं, परंतु त्या गोष्टी आता परमेश्वराच्या कृपेनं सगळ्या पूर्ण झालेत। दोघांचं पण मार्गदर्शन सगळ्यांना लाभलेलं आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की अशीच माझी मुलं सर्वांना मार्गदर्शक ठरावी आणि आम्हाला आनंद मिळावा। या बहीण भावाच्या यशानं गावातल्या तरुणांच्या मनात ऊर्जा भरली। 2007 सालीच शिवप्रसाद नकाते हे दुसरे आयएएस झाले। पाठोपाठ स्वप्नील पाटील आयकर उपायुक्त झाले। म्हाडाला प्रमोद शिंदे उपअभियंता आहेत, तर औरंगाबादला श्रीकृष्ण नकाते आरटीओ। पोलीसमध्ये भरती झाले, मिलिटरीत भरती झाले, सीआरपीएफ मध्ये भरती झाले। अशा मुलांनी देखील स्वतः ग्राउंडवर येऊन आपल्या पाठीमागच्या मुलाला भरतीचं ट्रेनिंग देऊन त्यांनी देखील प्रयत्न केला। संदीप भाजी भाकरे यांनी पहिल्यांदा सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी माझी मुहूर्तमेढ उपळाई बुद्रुक गावात स्पर्धा परीक्षा माध्यमातून एक चांगल्या हुद्द्यावर जाऊ शकतो त्याचे आम्हाला पाया घालून दिला। वरिष्ठ अधिकाऱ्यांशिवाय या छोट्याशा गावात 19 फौजदार, 30 इंजिनियर, 20 प्राध्यापक, 100हून अधिक शिक्षक, 100हून अधिक सैनिक आणि 100हून अधिक पोलीस आहेत। गावच्या या यशात 1807 सालच्या झेडपीच्या प्राथमिक शाळेचा आणि रयत शिक्षण संस्थेच्या नंदकिशोर विद्यालयाचा मोठा वाटा आहे। इथली प्राथमिक शाळा सुद्धा आदर्श आहे, आयएसओ मानांकन आहे, तिला आदर्श आहे। शिक्षक पण जीव ओतून विद्यार्थी घडवायचं काम करतायत, म्हणजे त्यांच्याकडनं हायगाय होत नाही आणि शिक्षकांना मुलांना शिकवण्यासाठीची मुभा देण्याची पालकाची मानसिकता आहे। जसं जसं दुष्काळ पडत गेला तसं तसं गावकऱ्यांनी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केलं की बाबा माझा मुलगा शिकला, कुठेतरी अधिकारी होईल, माझ्या कुटुंबाची उपजीविका होईल, माझ्या गावाचा विकास होईल, ह्या दृष्टिकोनातून शिक्षणाकडे जास्त महत्व दिलं गेलं। डॉक्टर व्हायचंय। डॉक्टर व्हायचंय का अधिकारी व्हायचंय? नाही, डॉक्टर। घरी शेती किती आहे? काहीच नाही। शेती काहीच नाही, मग शिक्षणच घ्यायचंय। उपळाईला दुष्काळानं मारलं पण शिक्षणानं तारलं। शिवप्रसाद नकाते आणि स्वप्नील पाटील यांनी गावात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुरू केलंय। रोहिणी भाजी भाकरेंनी आपल्या शेतातच स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची लायब्ररी सुरू केली आहे। अधिकाऱ्यांची अशी परंपरा तयार करणाऱ्या या गावाला एकदा नक्की भेट द्या, प्रेरणा मिळेल। सुनील दिवाणसह राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उपळाई।